जय शिवराय मित्रांनो. कम्प्युटर स्लो का होते आज तुम्हाला याचे खरे कारण समजणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद निंबाळकर आणि आपण पाहत आहात विजनरी टेक वर्क्स. आज आपला 30 डे कम्प्युटर कोर्सचा डे 2. कम्प्युटरमध्ये 3 खूप महत्त्वाचे पार्ट असतात: सीपीयू, रॅम आणि हार्ड डिस्क. तर जाणून घेऊया सीपीयू म्हणजे काय. तर सीपीयू म्हणजे कम्प्युटरचा ब्रेन. कम्प्युटरमध्ये होणारे सर्व डिसिजन हा सीपीयू घेत असतो. जितका पॉवरफुल सीपीयू तितका कम्प्युटर फास्ट काम करतो. तर आता जाणून घेऊया रॅम म्हणजे काय. तर रॅम म्हणजे टेम्पररी मेमरी. जर तुम्ही एकाच वेळी क्रोम, यूट्यूब, वर्ड इत्यादी सॉफ्टवेअर ओपन केले तर त्यावेळी रॅम वापरली जाते. जेवढी जास्त रॅम तेवढा बेटर परफॉर्मन्स. तर आता जाणून घेऊया हार्ड डिस्क म्हणजे काय. तर हार्ड डिस्क म्हणजे स्टोरेज. फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, सॉफ्टवेअर आणि विंडोज हे सर्व हार्ड डिस्कमध्ये सेव्ह असतात. जर हार्ड डिस्क फुल भरली असेल तर कम्प्युटर स्लो होते. आता कम्प्युटर स्लो का होते हे तुम्हाला क्लिअर झाले असेल. आज आपण शिकलो सीपीयू म्हणजे काय, रॅम कशासाठी वापरते आणि हार्ड डिस्क म्हणजे काय. जर व्हिडिओ युजफुल वाटत असेल, इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.